नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 8 प्रदूषण, चॅप्टर नंबर 8 पोल्यूशन. आज आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात, या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हळूहळू या प्रकरणामध्ये मिळत जाणार आहेत. Why these problems in environment may have been arise? What should be done to overcome these problems? माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढते. या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागले आहेत. मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन अराइजन ऑन द अर्थ ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे. इंटरफेरन्स म्हणजे काय? हस्तक्षेप. इन द नेचर. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. मायनिंग म्हणजे खाणकाम. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक. इंडिस्क्रिमिनेट यूज ऑफ म्हणजे वाढता वापर. यूज ऑफ पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स म्हणजे खत. आर कॉझिंग पोल्यूशन ऑन द अर्थ. इट इज अफेक्टिंग ह्युमन बीइंग्स. Industrialization, increasing population, mining, transportation, indiscriminate use, pesticide and fertilizer, etc. All man-made causes that is degrading the environment of the earth. म्हणजे हळूहळू हे जे पृथ्वीवरचं सर्व जो समतोल आहे तो हळूहळू काय होत चाललाय? बिघडत चाललाय यामुळे. आणि पोल्यूशनचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियस काइंड्स ते क्रिएट होत आहेत. दिस अफेक्ट्स ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि याचा या आपल्या सजीव सृष्टीवरती आणि मानवावरती तो परिणाम होत आहे. आता आपल्याला बघायचं आहे पोल्यूशन. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. पोल्यूशनचे डेफिनेशन: कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज पोल्यूशन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पोल्युटंट्स. पोल्युटंट्स म्हणजे काय? प्रदूषके. फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या. म्हणजे परिसंस्था जी असते, आपण मागच्या भागांमध्ये बघितल्या प्रकरणांमध्ये, जी परिसंस्था असते ते नैसर्गिकरित्या चालत असते आणि त्यामध्ये हे काय होते? प्रदूषण अडथळा आणतं. अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स ऑल आर कॉल्ड ॲज पोल्युटंट्स. म्हणजे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक म्हणजे अबायोटिक व जैविक म्हणजे बायोटिक घटकांवर, बायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? वनस्पती, प्राणी अशा प्रकारचे. आणि अबायोटिक म्हणजे काय? जे निर्जीव असतात ते, हवा, पाणी, जमीन त्यामध्ये येतात. तर याचा जैविक आणि अजैविक घटकांचा मानवावरती घातक परिणाम होत आहे. आणि अशा प्रकारचा घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात. पोल्युटंट्स मेक द एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. प्रदूषके वातावरणात म्हणजे पर्यावरणात जास्त प्रमाणात जर सोडली गेली तर पर्यावरण विषारी बनतं व अनारोग्यकारक होत असतं. म्हणजे आरोग्यास ते अपायकारक ठरत असते.
Pollutants may be natural or man-made. Natural pollutants are destroyed in due to course of time by nature's rule. प्रदूषके नैसर्गिक तसंच मानवनिर्मित असतात. म्हणजे काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होत असतात. या उलट जे मानवनिर्मित असतात हे प्रदूषके, जी मानवनिर्मित प्रदूषके ती नष्ट होत नाहीत. Man-made pollutants are not destroyed. प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषके म्हणजे काय आपण बघितलं. आपल्याला पोल्युटंट्स आणि पोल्युशन हे आपण बघितलं. यावर आपल्याला व्याख्या द्या दोघांची येऊ शकतं. म्हणजे स्टेट द डेफिनेशन म्हणून आपल्याला ते विचारलं जातं. एक एक मार्कासाठी किंवा दोन दोन मार्कासाठी हे डेफिनेशन आपल्याला येऊ शकते, पोल्युशन अँड पोल्युटंट्स. आता आपण पुढे जाऊया. टाइप्स ऑफ पोल्युशन. पोल्युशनचे वेगवेगळे प्रकार पडतात, ते प्रकार आपण बघणार आहोत. पहिला प्रकार त्यातला आपण बघणार आहोत तो म्हणजे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे काय? हवा प्रदूषण. विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारखे जे घातक पदार्थ असतात, हे घातक पदार्थामुळे आपली जी हवा असते ही हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. Contamination of air by harmful substances like poisonous gases, smoke, particulate matter, microbes, etc. is called as air pollution. आता ही जे आहेत रिझन्स ऑफ एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषणाची कारणे. हवा प्रदूषण म्हणजे काय आपण बघितलं की विषारी वायू, धूर, स्मोक म्हणजे काय? धूर, धूलिकण, मायक्रोब्स, पर्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब, सूक्ष्मजीव, मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव यासारखे जे घातक पदार्थ असतात त्यामुळे हवा दूषित होते आणि याला हवेचे प्रदूषण असे म्हणतात. आता याची कारणे कोणकोणती ते आपल्याला बघायची आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला दाखवलेलं आहे बघा, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे, पिक्चर्स. एअर पोल्युशन ड्यू टू डिफरंट फॅक्टर्स म्हणजे हे वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला दाखवले आहेत. पहिल्या फॅक्टर्समध्ये कुठेतरी वणवा लागलेला आहे. दुसऱ्या याच्यात व्हॉल्कॅनो म्हणजे काय? हे ज्वालामुखी दिसत आहे. आणि तिसऱ्या याच्यात वाहतुकीचं म्हणजे ट्रॅफिकचं ते आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय? रिझन्स ऑफ एअर पोल्युशन ते आपण आता बघणार आहोत. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषणाची कारणे. आपल्याला यावर आधारित 2 मार्काचा प्रश्न पण येऊ शकतो. हवा प्रदूषणाची कारणे कोणती ते सांगा. गिव्ह रिझन्स ऑफ एअर पोल्युशन 2 मार्क्स. तर त्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. आपल्याला आता इथं 2 प्रकार केलेले आहे. एक म्हणजे काय? नॅचरल रिझन्स आणि दुसरा मॅनमेड रिझन्स म्हणजे नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे असे 2 वेगवेगळे प्रकार इथं केलेले आहेत. सुरुवातीला आपण बघणार आहोत नॅचरल रिझन म्हणजे काय? नैसर्गिक कारणे. पहिल्या नैसर्गिक कारणामध्ये आपण बघूया. सुरुवातीला दिलाय व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय? ज्वालामुखीचा उद्रेक. सॉलिड गॅसियस अँड लिक्विड मटेरियल्स म्हणजे काय? उद्रेकातून घनरूप आणि वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडत असतात. सॉलिड गॅसियस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू इरप्शन म्हणजे तो जो इरप्शन म्हणजे काय? उद्रेक. त्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप असे पदार्थ बाहेर पडत असतात. जसे की कोणते? आता तर ते हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड,
कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प आणि धूलिकण. म्हणजे वेपर्स म्हणजे काय, बाष्प. धूलिकण म्हणजे काय, डस्ट पार्टिकल्स. तर हे अशा प्रकारचे ते बाहेर पडत असतात. दुसरं आहे आपल्याला नॅचरल रिजन्स. अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप. पॉइझनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ अर्थ ऑर रिलीज इनटू एअर. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील म्हणजे पृथ्वीच्या आत जे काही दडलेले असतील विषारी वायू, ते सर्व विषारी वायू, पाण्याची वाफ, भूकंप होताना आपण बघितलं असेल, भूकंप होताना मोठी अशी जमिनीला भेग पडते आणि त्या भेगेमधून, फटीमधून हे अशा प्रकारचे विषारी वायू, पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात तिथून ती बाहेर पडते आणि ती हवेत मिसळली जात असते. तिसरं आपल्याला बघायचं आहे सायक्लॉन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. म्हणजे वावटळी आपण म्हणतो त्याला, ते वावटळी आणि धुळीची वादळे. डस्ट, सॉइल, गार्बेज, पोलन्स, मायक्रोब्स आर मिक्स विथ एअर. म्हणजे जमिनीवरील धूळ, केर कचरा, जो काय धूळ आपण म्हणतो उडते ते, ती धूळ, केर कचरा, माती, पोलन्स म्हणजे काय, परागकण. फुलामध्ये जे असतात बघा, फुलामध्ये जे वरती, फुलाच्या वर आपण जर बघितलं असेल, जास्वंदीचं फुल तुम्ही बघितलं असेल, त्या जास्वंदीच्या फुलामध्ये असं एक बाहेर आलेला असतो दांडा आणि त्याला असे पिवळे पिवळे बारीक बारीक अशा प्रकारचे ते असतात, ते पोलन ग्रेन्स. हे पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळत असतात आणि यामुळे सुद्धा काय होतं, हवेचं प्रदूषण होत असतं. पुढचं आहे वणवा. फॉरेस्ट फायर्स म्हणजे काय, वणवा. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन एअर. या वणव्यामुळे आपण बघितलं असेल, जंगलामध्ये बऱ्याच वेळा आपोआप आगी लागतात, घर्षण होतं. आपण बघितलं असेल, घर्षणाने आग निर्माण होते, तसं घर्षण होतं आणि घर्षणाने आपोआप हे वणवा निर्माण होत असतात. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड आणि धूर वातावरणामध्ये मिसळतो आणि नैसर्गिक प्रदूषण हे होत असतं. आणि शेवटचं आहे मायक्रोब्स इन एअर. म्हणजे सूक्ष्मजीव, जे बारीक बारीक जीव असतात, ती आपल्याला जे डोळ्याने पण दिसू शकत नाही, ते हवेत मिसळल्यामुळे देखील अशा प्रकारचं प्रदूषण होत असतं. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगाय आर मिक्स विथ एअर. उदाहरणार्थ, काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की काही जे पदार्थ असतात, सेंद्रिय पदार्थ, कार्बनी पदार्थ, यांच्यावर बुरशी येते आणि या बुरशीवर असे बारीक बारीक जीवाणू म्हणजे आपल्या बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार होतात आणि हे स्पोर्स हवेमध्ये काय होतात, ते पसरतात आणि या हवेमध्ये मिसळल्याने देखील काय होतं, ते आपल्याला प्रदूषणाला जबाबदार ते होत असतं. बरेचशांना काय असतं, या स्पोर्सची किंवा या पोलन ग्रेनची ॲलर्जी असते. तर हे हवा प्रदूषण अशा प्रकारचे नैसर्गिक कारणांमुळे होत असतं. आता दुसरा प्रकार आपण येतो मॅनमेड रिझन्स म्हणजे मानवनिर्मित कारणे. यामध्ये पहिला आहे फ्युएल, इंधनाचा वापर. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, दगडी कोळसा, टिंबर म्हणजे लाकूड, LPG म्हणजे आपण जे घरामध्ये वापरतो LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, LPG असं त्याला म्हणतात. त्यानंतर केरोसिन म्हणजे काय, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, lead compounds etc. are released in air.
म्हणजे डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन मोनॉक्साईड CO, नायट्रोजन ऑक्साईड NO, सल्फर डायऑक्साईड SO2 आणि सीस याची संयुगे जी असतात ही हवेत मिसळली जातात. त्यानंतर दुसरा आहे, यातलाच भाग आहे दुसरा, तो म्हणजे आहे बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट. म्हणजे काय तर जो घनकचरा असतो म्हणजे शेतीमध्ये निघतो बऱ्याच वेळा किंवा बागेमध्ये आपण बघितलं असेल, बागेमध्ये बरेचसे पानं वगैरे खाली पडतात आणि हा घनकचरा निर्माण होत असतो. घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हे हवा प्रदूषण होत असतं. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट इन ओपन स्पेस कॉज एअर पोल्युशन. दुसरं आहे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण. स्मोक इज रिलीज इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. तुम्ही बघितलं असेल, ते एखादा कारखाना बघितला असेल, त्याच्या आसपास कुठेतरी त्याच कारखान्याची चिमणी, धुरांड उभं केलेलं असतं आणि त्यातून सारखा वायू बाहेर जात असतो. त्यानंतर सल्फर पावडर, नायट्रोजन डायऑक्साईड, कॉटन सीड पावडर इन एअर म्हणजे गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात आणि यामुळे सुद्धा काय होत असतं, हवा प्रदूषण होत असतं. तिसरं आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट म्हणजे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. यूज ऑफ इलेमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन इन एअर अँड दस पोल्युशन ऑकर्स. म्हणजे अणुऊर्जा निर्मितीमध्ये आपण बघितलं विखंडन प्रक्रिया होत असते आणि इथे अणुऊर्जा आपल्याला मिळत असते. चैन रिॲक्शन होते आणि आपल्याला ते मिळत असते. यामध्ये कोणकोणते इलेमेंट्स वापरले जातात, मूलद्रव्य वापरले जातात, तर जसे की युरेनियम, थोरियम, काही वेळेला ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांचा वापर यामध्ये होत असतो आणि या वापरामुळे किरणोत्सर्जन होते आणि हवा प्रदूषित होत असते. अशा प्रकारचं हे जे आहे आपल्याला रिझन्स ऑफ एअर पोल्युशन वर प्रश्न येऊ शकतो 2 मार्कांना. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये आपल्याला दिलेला आहे इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट माझा मित्र. जगातील मोठमोठ्या ज्वालामुखींची माहिती मिळवा असं म्हटलेलं आपल्याला. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट लार्जर व्हॉल्कॅनोज ऑफ वर्ल्ड. यामध्ये मी एक इंटरनेटवरून घेतलेलं आहे व्होल्कॅनो म्हणून. यामध्ये आपल्याला दिलेले आहे एक आर्टिकल छापलेलं आहे आणि त्या आर्टिकलचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, फोटो दिलेला आहे त्याचा, तो तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर बाजूला दिलेलं आहे पिपिंग इन द हिस्ट्री म्हणजे इतिहास डोकावताना. यामध्ये दिलेलं आहे लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट असे धुके पडलेले होते आणि त्यात दगडी कोळसा ज्वलनातून जो धूर बाहेर पडतो तो मिसळला होता. या धुरक्याची छाया जवळजवळ 5 दिवस त्या शहरामध्ये राहिली आणि या लंडन शहरामध्ये 3 ते 7 डिसेंबर 1962 साली या कालावधीत अशा प्रकारचीच ही छाया होती. There had been thick fog in London due to air pollution. आणि त्याचा हे तुम्हाला मी इथं जो फोटो आहे तो फोटो आणि थोडक्यात अशी माहिती पण दिलेली आहे. ही थोडक्यात अशी माहिती इथं दिलेली आहे. त्याचा फोटो आहे हा आणि लंडनचं त्या दिवसाचं जे आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर इकडे जे आहे जगातील मोठमोठे जे भूकंप आहेत, आधी आपण बघितलं तशाच प्रकारचे भूकंप ही थोडी मराठीमधून माहिती दिलेली आहे तुम्हाला.
की जगातील जे मोठमोठे भूकंप, जे मोठमोठे ज्वालामुखी आहे, भूकंप नाही, ज्वालामुखी जे होऊन गेले त्यापैकी हा जो एक आहे पोपोकटेपेटल मेक्सिको मधला, हा एक मोठा असा ज्वालामुखी आहे आणि सक्रिय आहे, तो सक्रिय ज्वालामुखीपैकी आहे तो. तर अशा प्रकारचे बरेचसे असे ज्वालामुखी होऊन गेले, त्यापैकी हा एक आहे आणि ते आधी त्याच्या माहिती दिलेली आहे. आणि ही इकडे लंडनचं जे दिलेलं आहे आपल्याला निळ्या अक्षरामध्ये, तर अशा प्रकारचा तो लंडनमधील हवा प्रदूषणामुळे कशा प्रकारचं ते झालं ते आपल्याला दाखवले